माहूर शहर आणि तीर्थक्षेत्र परिसरात जंगली जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक व भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। श्री रेणुका देवी मंदिर, श्री दत्त शिखर संस्थान, श्री आनंद दत्तधाम आश्रम मार्ग, मातृतीर्थ तलाव, पांडव लेणी परिसर, सोनापीर दर्गा तसेच संपूर्ण माहूर शहरात सध्या रानडुक्कर, अस्वल, रोही यांसारखी जंगली जनावरे खुलेआम फिरताना दिसत आहेत। विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळेत रानडुकरांचे कळप रस्त्यांवर व वस्ती भागात फिरत असल्याने वाहन चालक, पादचारी, स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। या प्रकारामुळे अपघातांची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताना माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास भवानी यांनी प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। त्यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून निवेदनांद्वारे आणि बातम्यांच्या माध्यमातून वन विभागाला वारंवार सूचना देऊनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। ते पुढे म्हणाले की याआधी जंगली जनावरांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेलेला आहे। भविष्यात माहूर शहरात किंवा तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांवर हल्ला होऊन जीवितहानी झाल्यास शासन केवळ भरपाई देऊन जबाबदारी झटकू शकणार नाही। तातडीच्या उपाययोजनेची मागणी दरम्यान नागरिक व भाविकांकडून वन विभागाने तात्काळ दखल घेऊन माहूर वन विभागाला जलद कृती दल, क्विक रिस्पॉन्स टीम, रेस्क्यू टीम, अद्ययावत वाहन आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, तसेच शहरात जंगली जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी होत आहे। माहूरगड प्रतिनिधी आदित्य खंदारे।